पुण्यामध्ये प्रथमच आलेला आहे। मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट देणारा लोकेशन आपण वेगवेगळे पदार्थ ठेवणार आहोत। तुमच्याकडे आता 200+ लोकेशन्स आहेत। कोणत्या वेळेला किती गेले विकले गेले। हे जो फायनान्शियल मॉडेल नक्की कसं असेल, गृहिणी असाल किंवा जॉब करत असाल, बिझनेस करण्याची इच्छा आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे खूप सारे व्ह्यूअर्स आहेत जे मला कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात, सर आम्हाला बिझनेस करण्याची खूप जास्त इच्छा आहे, मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट देणारा असा काही बिझनेस तुमच्याकडे आहे का? तर मित्रांनो, तुमचा शोध संपलेला आहे। तुमच्यासाठी मी असाच एक जबरदस्त मित्रांनो बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे ॲम्बिट इंटरनॅशनल। ते मित्रांनो घेऊन आले तुमच्यासाठी फूड एटीएम। माझ्या मागे मित्रांनो तुम्ही पाहू शकता फूडमॅटिक ब्रँड मित्रांनो लॉन्च केलेला आहे। त्याच्या अंतर्गत तुम्हाला हे असे वेंडिंग मशीन्स मित्रांनो घेऊन आलेले आहेत। कसं हे वर्क करतं, तुम्हाला कसं आहे ना प्रॉफिट जनरेट होऊ शकतं, तुमचे खूप साऱ्या मनामध्ये क्वेश्चन असेल मित्रांनो, या तुमच्या सर्व क्वेश्चनचं मित्रांनो आन्सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मंडळी, आता माझ्या सोबत आहेत अभिजित सर, जे की ॲम्बिट इंटरनॅशनल कंपनीचे ओनर आहेत। सर कसे आहात? आय एम गुड। कसे आहात तुम्ही? मजेत सर। हे पुण्यामध्ये प्रथमच आलेलं आहे, ते नक्की प्रोडक्ट काय जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा। हे बेसिकली एक एटीएम मशीन आपलं कसं काम करतं तसंच सेम हे फूड एटीएम आहे, ज्या अंतर्गत आपण वेगवेगळे खाद्यपदार्थ याच्यातनं वेंडिंग करतो, अवेलेबल करतो लोकांना। हे 24/7 अवेलेबल होऊ शकतं लोकांसाठी। हे रात्री सुद्धा अन्नपदार्थ देईल, दिवसाचं देईल। या मशीनचे आपले दोन प्रकार आहेत, एक गरम पदार्थ वेंडिंग मशीन आणि एक रेग्युलर पदार्थ वेंडिंग मशीन। फॉर एक्झाम्पल, ढोका वगैरे गरम खाण्यात मजा नाही, बटाटा वडा म्हणलं तर गार तर आवडणार नाही, तर हे गरम पदार्थाचं वेंडिंग मशीन ॲज वेल ॲज नॉर्मल टेम्परेचर पदार्थांचं वेंडिंग मशीन आपण अवेलेबल केलेलं आहे। तर मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असेल की मशीन आहे ते नक्की वर्क कसं करतं, तर सर पहिले तर आपला डेमो दाखवा। जसं आपण एटीएम मशीन यूज करतो तसं ऑर्डर हिअर। तर या मशीनमध्ये आपण डे मेनू आणि ब्रेकफास्ट मेनू असं दोन मेनूज ठेवलेले आहेत। ओके, हा ब्रेकफास्ट मेनू आहे, पोहे, उपीट, शिरा। यामध्ये डिपेंड्स आपण लोकेशन आपण वेगवेगळे पदार्थ ठेवणार आहोत, ज्या ठिकाणी जे चालतं ते त्या ठिकाणी ठेवणार आहोत। आणि हा डे मेनू आहे, व्हेज पफ, डाळ वडा, भाजणी वडा। इथे परत पदार्थ वेगवेगळे असणार आहेत। आता हे गरमचं आहे म्हणून रेग्युलर टेम्परेचरला आपण सुरळीची वडी, मराठी पदार्थ अजून थोडंसं प्रमोट करण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे। सुरळीची वडी, ढोका, इवन बाजरी वडा अशा पद्धतीचे पदार्थ आपण आणणार आहोत। नक्कीच। आणि सर आता तुम्ही म्हणाल की दोन पार्ट असणार आहेत, एक ब्रेकफास्ट मेनू आणि कस्टमरला एकच दिसेल, म्हणजे ब्रेकफास्टच्या वेळेस फक्त ब्रेकफास्ट दिसेल आणि रेग्युलर डेला फक्त डे मेनू दिसेल। मग ते टाइम तुम्ही सेट केलेले आहेत की ऑटोमॅटिक सेट? येस, दुपारी 12 पर्यंत आपला ब्रेकफास्ट मेनू चालेल, बाकीचं डे मेनू चालेल, डे नाईट मेनू दिवस रात्र चालेल। फॉर एक्झाम्पल, आता मी भाजणी वडा मागवतो, भाजणी वडा कन्फर्म म्हणलं, लास्ट फॉर QR। ओके, मित्रांनो सिंपल जस्ट स्कॅन करायचं आहे, पे करायचं आहे। पे केल्यानंतर ते म्हणतं जसं मित्रांनो पेमेंट सक्सेसफुल होईल तुम्हाला मेसेज येईल स्क्रीनवरती इथे। आणि पाहू शकता मित्रांनो, जे आपण ऑर्डर केलेलं आहे भाजणी वडा तो पॅकेजिंगमध्ये आलेला आहे बाहेर। लोणचं आणि भाजणी वडा जो आपला रेग्युलर मराठी रुटीन खाणं आहे ते आहे। आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये क्वेश्चन असेल की हे जो फायनान्शियल मॉडेल नक्की कसं असेल, म्हणजे लोकांना यातनं प्रॉफिट वगैरे कसं जनरेट होईल? हे आपण इथे फोको नावाचं एक इन्व्हेस्टमेंट मॉडेल लॉन्च करतोय। फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड असं हे मॉडेल असेल। फ्रँचायझी आपण ओनरशिप देतोय फ्रँचायझीला आणि 100% सगळं जे मॅनेजमेंट आहे ते कंपनीची जबाबदारी आहे, असं कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण मेन्शन पण केलेलं आहे आणि असं आपण वर्किंग पण करतो। फंक्शनॅलिटी पण आपली तशीच आहे। ह्या मॉडेलमध्ये कसं आहे की आमच्याकडे आता 200+ लोकेशन्स आहेत पुण्यामध्ये, जे अवेलेबल आहेत, जिथे आपण मशीन्स युनिट्स इन्स्टॉल करू शकतो। फॉर एक्झाम्पल, गंधर्व चौकात एक लोकेशन आहे। फॉर एक्झाम्पल, आता इथे पुण्याच्या रोडला वाळवेकर लॉन्सच्या शेजारी कॉर्नरला एक लोकेशन आहे, डीमार्टच्या शेजारी। असे बरेच प्राईम लोकेशन्स आपल्याकडे आहेत, जिथे 100% हे मशीन आपण इन्स्टॉल करून चालवू शकतो, रन होऊ शकतं। फ्रँचायझीने काय करायचं आहे, फक्त हे जे युनिट आहे, हे मॉडेल आहे हॉटवालं ॲज वेल ॲज नॉर्मल टेम्परेचरवालं। ह्याला 1.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी वन टाईम द्यायची आहे। त्या 1.5 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही 15 ते 20 वर्किंग डेजमध्ये मशीन इन्स्टॉल करणार आहोत। हे मशीन इन्स्टॉल करून जे काही प्रोडक्टचं सेल आहे त्या सेलच्या 10% रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलवरती शेअर करतो। जेवढे काही प्रोडक्ट सेल झालेले आहेत, जो कस्टमर आहे ज्यात इन्व्हेस्ट केलेला त्याला नक्की कसं समजेल की एवढे प्रोडक्ट सगळं ऑटोमेटेड आहे? आय गॉट युअर पॉईंट। हे सगळं ऑटोमेटेड आहे। हे फूडमॅटिकचं वेब ॲप आहे इन्व्हेस्टरसाठीचं। ह्या इन्व्हेस्टरचं आता जेवढे मशीन्स लागलेले आहेत तेवढे सगळ्या मशीन्सची इथे लिस्ट दिसेल। 4 मशीन्स, 10 मशीन्स, लोक किती मशीन्समध्ये इन्व्हेस्ट करतात, असं काही नाही की एकाच मशीनमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे। की या मशीनला व्ह्यू डिटेल्समध्ये ह्या मशीनचे सगळे डिटेल्स हे आत्ताचा करंट स्टॉक आहे हा,
जो आपण आत्ता इथे अपडेट केला Yes. तो करंट स्टॉक इथे दिसतोय. असंच सेम संपूर्ण अपडेशन म्हणजे किती सेल झाला, कोणत्या वेळेला किती गेले, विकले गेले, सगळी संपूर्ण क्वांटिटी आपल्याला इथे दिसते. ओके. सो त्याला डेली अपडेशन असेल, बिटवीन डेट्स असेल, ऑल टुडेज हे फिल्टर आहे बिटवीन डेट्स. ह्या डेटपासून या डेटपर्यंत समजा 1 जानेवारीपासून आजपर्यंत किती सेल झाला तो आपल्याला इथे दिसतो. त्यानुसार आपल्याला पेआउट किती मिळाला त्याचा आपल्याला डोळ्यासमोर हिशोब असतो. म्हणजे याची इन्व्हेंटरी ही जबाबदारी कंपनीची आहे, याचं अकाउंटिंग ही जबाबदारी कंपनीची आहे, याचं हायजीन मेंटेन करणं आपलं क्लाउड किचन आहे, आपलं स्वतःचं क्लाउड किचन आहे रास्तापेठेत. तर या हायजीन मेंटेन करणं ही 100% सगळीची सगळी जबाबदारी कंपनीची आहे. नक्की. आणि सर आता समजा एखाद्या ठिकाणी खूपच जास्त गर्दी झाली आणि स्टॉक संपला तर तो रिफिल वगैरे कोण करेल? नाही, आपल्याकडे स्टॉक संपणं हा पार्ट खूप रेअर आहे. कारण आपल्याला ऑलरेडी अपडेशन येतो. आपण 0 लेवल डेंजर लेवल स्टॉक मॅनेज करतो. याचे आपल्याला नोटिफिकेशन्स येतात ॲडमिनला आणि ऑटोमॅटिकली आपण डिलिव्हरी बॉयज अपॉइंट केलेले आहेत. त्या डिलिव्हरी बॉयला आपल्याकडनं मेसेज जाईल आणि त्यांनी मग हे कलेक्ट करून तेवढे टॉपअप करायचं आहे. म्हणजे जो इन्व्हेस्ट करणार आहे त्याला फक्त वन टाइम फक्त इन्व्हेस्ट करायचं, बाकी सर्व जबाबदारी कंपनी आहे. करेक्ट 100% पॅसिव्ह इन्कम आहे आणि 100% टेन्शन फ्री इन्व्हेस्टमेंट आहे. असं नाही आहे की स्टॉक मार्केटमध्ये लावलेत पैसे, कुठे वरती गेलेत कुठे खाली आलेत, किंवा मग FD ठेवून दिली पण त्याला अगदी 6% 7% व्याज येत आहे. बरं, हे सुद्धा वर्किंग मॉडेल आहे. आपल्याला रोजचं अपडेशन आहे. माझे किती प्रोडक्ट्स माझ्या मशीनने विकलेत हे मला रोज कळतंय. टेन्शन फ्री लाईफ. आपले जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना अपेक्षित किती उत्पन्न मिळू शकते? मिनिमम जे आहे ते कमीत कमी 50 प्रोडक्ट्स तर एका लोकेशनला जातीलच. हे जे मॉडेल आहे याच्यामध्ये 30 रुपीजचं प्रोडक्ट आहे. 10% प्रमाणे 3 रुपीज पर प्रोडक्ट त्याला मार्जिन आपण शेअर करतोय. 3 रुपीज प्रमाणे 50 प्रोडक्टचे 150 रुपये पर डे झाले. महिन्याचे 4,500 रुपये झाले. 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून 4,500 रुपये महिना हे उत्पन्न तो घेऊ शकतो. हे मिनिमम आम्हाला वाटतंय. लोकेशन चांगलं असेल, आपण प्रमोशन 100% करणार आहोत. तर इथे तर तुम्ही खूप सारे प्रोडक्ट ठेवलेले आहेत. एका दिवशी असं पण होऊ शकतं की फार कमी प्रोडक्ट विकले जातील, तर मग ते जे प्रोडक्ट असेल ते जबाबदारी इन्व्हेस्टरची असेल का कंपनीची? नाही, इन्व्हेस्टर आपण फक्त रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये मॉडेलमध्ये आहोत. त्यामुळे जो सेल्सचा रेव्हेन्यू आहे तीच जबाबदारी इन्व्हेस्टरची आहे. हे जे लॉसेस आहेत हे सगळं कंपनी बेअर करेल. युजली लॉस होणार नाही असं कंपनी प्रयत्न करेलच, मॅनेजमेंट तसं लावलेलं आहे आपण. पण समजा लॉसेस झाले तर कंपनीची जबाबदारी असेल. दुसरा अजून एक मुद्दा, समजा एखाद्या लोकेशनला कंटिन्युअसली थोडंसं कमी सेल आहे तर कंपनी लोकेशन बदलेल आणि बेटर लोकेशनला मशीन लावेल. जसं आता मी म्हणाले की एखाद्या दिवशी सेल नाही झालं तर मग ते जे राहिलेले प्रोडक्ट असेल त्याचं काय होणार? आपण काही NGOज आहेत त्या NGOजशी बोललेलो आहे. तिथे आपण इव्हिनिंगला ते प्रोडक्ट्स म्हणजे शिळे नाही होऊन देणार. शिळे व्हायच्या आधी आपण ते प्रोडक्ट्स थोडंसं डिस्ट्रीब्यूट करू. सर, इन्व्हेस्टर आणि कंपनीमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट असेल ते किती इयर्सचं असणार, कसं असणार? 7 इयर्सचं कॉन्ट्रॅक्ट असेल. 7 इयर्स नंतर त्याला पाहिजे तर तो रिन्यू करू शकतो कॉन्ट्रॅक्ट. जी फूड ATMची संकल्पना आहे तुमच्या डोक्यात कशी काय आली? माझ्या डोक्यात तर तसं बरीच वर्ष झाली. लहानपणी आपण 1 रुपयाचा कॉईन टाकून गोळ्या बिस्किटं काढायचो. तिथेच थोडंसं एक हे इंटरेस्ट जनरेट झाला. त्याच्यानंतर 2002 मध्ये दुबईमध्ये मी काही वेंडिंग मशीन्स बघितले. तिथे मला अजून थोडंसं त्याच्यात इंटरेस्ट जागृत झाला. मग थोडं स्टडी केलं आणि दॅट्स इट, उतरलो याच्यात. आणि सर ह्याचं पुढे भविष्य काय असेल? फ्युचरिस्टिक ऑफकोर्स. आज हायजीन सगळ्यात महत्त्वाचं जे आहे हायजीन. आज जर का विचार केला तर आपण समजा बाहेर वडापाव खातो, बाहेर पाणीपुरी खातो, बाहेर इतर प्रोडक्ट्स खातो, सगळं ते जे डिपिंग आहे जे आहे कितीही म्हटलं तरी थोडंसं हायजीनचा प्रॉब्लेम आहे. आपण जास्तीत जास्त हायजीन इन्क्लाइंड प्रोडक्ट्स असल्यामुळे हे फ्युचर ऑफकोर्स यू कॅन अंडरस्टँड की प्रचंड फ्युचर आहे. मला असं वाटतं की आत्ता हळूहळू मार्केट अजून वॉर्म होतं आहे. जोपर्यंत हॉट मार्केट होईल एक जास्तीत जास्त 5 वर्षामध्ये भारताला गरज कमीत कमी पर सिटी पर मेट्रो सिटी कमीत कमी 3,000 ते 5,000 वेंडिंग मशीन्सची गरज आहे भारताला प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये. पुढे चालून आपल्याकडे जे वेंडिंग मशीन्स आहेत ते नूडल मेकिंग वेंडिंग मशीन ऑलरेडी बनत आहे आपलं, राईस मेकिंग वेंडिंग मशीन बनत आहे आपलं. असे बरेच प्रकारचे वेंडिंग मशीन्स ऑलरेडी आपले इन रूट आहेत. आपलं फॅक्टरी आहे बेळगावमध्ये, कर्नाटक सीमेवर ती बेळगाव आहे. बेळगावमध्ये उद्यमबाग म्हणून आहे, तिथे आपली फॅक्टरी आहे. मित्रांनो, या बिझनेस कन्सेप्टचे आहेत ना मेनली 4 पिलर आहेत. एक म्हणजे मॅन्युफॅक्चर, दुसरा म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर, तिसरा आहे रिटेल पॉईंट ओनर आणि चौथा इन्व्हेस्टमेंट चॅनल पार्टनर. म्हणजे तुम्ही असे हे 4 मेन पिलर्स आहेत या बिझनेसचे. त्याचबरोबर जर तुम्ही आत्ताचं करंट सिनेरिओ बघितलात इन्व्हेस्टमेंटचा, तुम्ही FD जरी केली तुम्ही स्क्रीन्सवरती पाहू शकता की तुम्हाला किती ॲन्युअल रिटर्न मिळतं. त्याचबरोबर म्युच्युअल फंड्स किंवा इक्विटीजमध्ये जरी ठेवलं तरी जास्तीत जास्त तुम्हाला 15 ते 18% ग्रोथ मिळते. आणि जर तुम्ही या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला वर्षाला 36.5% रिटर्न्स मिळू शकतात. तर मित्रांनो, पाहिल्यात
एकदम भन्नाट असा हा बिझनेस आहे. फक्त 1.5 लाख रुपये मित्रांनो तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि 4 ते 12 हजारापर्यंत उत्पन्न जनरेट होणार आहे. ज्यांना कुणाला मित्रांनो पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचं आहे, तुम्ही एखाद्या जर गृहिणी असाल किंवा जॉब करत असाल, बिझनेस करण्याची इच्छा आहे पण बिझनेसमध्ये पूर्ण 100% तुम्ही देऊ शकत नसाल, ही जी संकल्पना आहे ना एकदम जबरदस्त आहे. एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची आहे मित्रांनो आणि प्रॉफिट तुम्हाला जनरेट करून देणार ही मशीन आहे फूड ATM, जे सरांनी इथे लॉन्च केलेलं आहे. तर नक्की मित्रांनो ह्याचा विचार करा. स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही अभिजित सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि या बिझनेसमध्ये मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सर जाता 2 शब्द. वेलकम टू फूडमॅटिक. नक्कीच. तर मित्रांनो स्क्रीनवरती नंबर दिले, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा.